नमस्कार. उद्या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला श्रीरामनवमी साजरी केली जाते. उद्या आहे वार गुरुवार आणि श्रीरामनवमी. कोणत्याही परिस्थितीत आईने मुलासाठी 11 वेळेस म्हणा हा मंत्र. मुलांवरील कोणतेही संकट, विघ्न हे दूर होतील. अभ्यासामध्ये आणि नोकरीमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात होईल. तर असा कोणता मंत्र म्हणायचा आहे, उद्या कोणत्या वेळेत म्हणायचा आहे, सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये श्रीरामनवमीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक पंचांगानुसार श्रीरामनवमी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. या विशेष प्रसंगी भगवान श्रीरामांची पूजा करण्याची प्रथा आहे. रामनवमीला भगवान श्रीरामांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि वेदना या दूर होतात. भक्ताला शुभफळ प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर श्रीरामनवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभफलदायी असल्यामुळे या दिवशी तुम्ही काही उपाय जर केले तर निश्चितच ते फलित ठरत असतात. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे श्रीरामनवमी ओळखला जातो. हा दिवस भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार नवमी तिथी ही 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 सुरू होणार असून 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 संपणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार 26 मार्च रोजीच आपण रामनवमी साजरी करणार आहोत. तर ही अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाणार आहे. तर उद्या तुम्हाला प्रत्येकालाच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचाच आहे. तुमचा मुलगा लहानातल्या लहान असो किंवा मोठा असो, मुले असो किंवा मुली असो, दोघांसाठीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा मंत्र फक्त तुम्हाला म्हणायचा आहे. उद्याच्या शुभ दिवशी तुम्ही हा मंत्र म्हणल्याने साक्षात भगवान विष्णूंचे म्हणजेच श्रीरामांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. श्रीरामांचा जन्म मध्यान्हकाळी म्हणजेच दुपारी झाला होता. दुपारी 12 वाजता झाला होता. तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर श्रीराम जन्म उत्सव साजरा झाल्यानंतर तुम्ही दुपारी हा उपाय केला तो उत्तम ठरेल, किंवा मग तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. परंतु श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी केला तर अजूनच फायदेशीर ठरणार आहे. रामनवमीच्या दिवशी घराची स्वच्छता करून नवीन वस्त्रे परिधान करायचे आहेत. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडेसे गंगाजल आणि थोडे खडे मीठ टाकायचे आहे आणि त्याने स्नान करायचे आहे. तुमच्या मुलांच्या मुलींच्या अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला त्याला अभिषेक करायचा आहे. जर हे दोन्हीही नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक करू शकता. भक्तिभावाने केलेली ही पूजा कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येत असते. पूजा सुरू करण्यापूर्वी आचमनाने पूजेचा शुभारंभ करावा. संकल्प घ्यावा. एक स्वच्छ ठिकाणी चौरंग मांडून श्रीरामाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. पूजा करताना स्वतःला कुंकू लावून घ्यावे. नंतर हात जोडून शांत मनाने पुढील देवाचे नामस्मरण करावे. म्हणजेच श्रीरामांचे किंवा अन्य सर्व तुमच्या कुलदेवीचे सर्वांचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. चंदन, अक्षता, पिवळी फुले आणि वस्त्र अर्पण करायचे आहे. यानंतर धूप दीप लावून पूजा मांडायची आहे. नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुम्हाला उद्या सुंठवडा आवर्जून श्रीरामांना अर्पण करायचा आहे. तुम्ही राममंत्र किंवा रामायणाचे पठनही करू शकता. रामरक्षा स्तोत्राचे पठण देखील तुम्हाला करायचे आहे. शेवटी देवाकडे सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना देखील करायची आहे. दिवशी रामरक्षा स्तोत्र, रामाष्टक आणि रामायण वाचल्याने अत्यंत फलदायी ठरते. दुपारी 12 वाजता श्रीरामाच्या बाळमूर्तीला पाळण्यात ठेवून फुलांनी सजवावे. त्यानंतर एकत्रित येऊन महिला या दिवशी पाळणा घालतात आणि रामजन्म हा साजरा करतात. रामनवमीच्या दिवशी खालील मंत्राचा देखील जप करायचा आहे. 108 वेळेला या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि शक्ती देखील मिळते. आणि आईने मुलासाठी 11 वेळेस देखील म्हणायचा मंत्र मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर विजय मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्ही दिवसभर देखील जप करू शकता किंवा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर रामगायत्री मंत्र ओम दशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात हा गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे. मूलाक्षर मंत्र राम रामाय नमः, राम रामाय नमः आणि शांती मंत्र ओम रामचंद्राय नमः
या सर्व मंत्रांचे जप तुम्हाला उद्या आवर्जून प्रत्येकाला करायचेच आहे आणि त्यासोबतच आपल्या मुलांसाठी आईने हा 11 वेळेला मंत्र म्हणायचा आहे. कधी कधी आपली मुलं खूप कष्ट आणि मेहनत करता अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही. कधी कधी खूप अभ्यास करूनही त्यांना हवे तेवढे यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये उद्योग व्यवसायामध्ये देखील त्यांची प्रगती होत नसेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमच्या मुलांना यश मिळत नसेल, तर उद्या आवर्जून रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणे फायदेशीर ठरणार आहे. कारण रामनवमी हा केवळ सण नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे. श्रीराम हे विजयाचे देवता आहेत. यांनी विजय प्राप्ती केली होती. रावणावर विजय मिळवून त्यांनी सत्याचा विजय घडवून आणल्यामुळे रामाची विधीपूर्वक पूजा केल्यास तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, मुलांवर कोणतेही संकट देखील येणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होईल अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर विशेष पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होते. रामनवमीच्या दिवशी तुम्ही पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी येते. धार्मिक मान्यतेनुसार या शुभ दिवशी राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. त्यामुळे भक्तगण हा दिवस अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. तर तुम्हाला या रामनवमीच्या दिवशी, रामजन्माच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय केल्याने सर्व दुःख दूर होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी येते. याच दिवशी देवी दुर्गेच्या 9व्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्रीची उपासना देखील केली जाते. म्हणूनच आपल्याला या दुय्यम शुभ योगावर हे काम करायचे आहे आणि दिवसभर रामनामाचा जप करायचा आहे. आवर्जून रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे. हा उपाय करण्यापूर्वी ओम श्री रामाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. हनुमानजींना सिंदूर अर्पण करायचा आहे. हनुमान चालीसा या दिवशी आवर्जून वाचायचा आहे. यामुळे तुमच्या व तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर होतात. कारण श्रीराम भक्त हे हनुमान आहेत. हनुमानाची जरी पूजा आपण केली तर श्रीराम आपल्यावर प्रसन्न होत असतात. उद्या गुरुवार असल्यामुळे केळीच्या झाडाला पिवळे फूल आणि गूळ आणि हरभरा डाळ तुम्हाला थोडीशी अर्पण करायची आहे. त्यासोबतच रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने देखील सुखशांती मिळते. रामनवमीच्या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र, केळी दान करायचे आहेत. त्यासोबतच गुरुवार आल्या असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र, केळी आणि पिवळी डाळ म्हणजे चण्याची डाळ तुम्ही दान केल्याने किंवा पिवळी मिठाई आणि गूळ दान केल्याने त्याचे तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक तुळशीचे पान टाकायचे आहे. जिथे तुम्ही श्रीरामांची पूजा केलेली आहे तिथे समोरच बसून हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय केला तरीही चालेल. जर तुम्हाला मुलगा मुलगी दोन्ही असेल त्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्यांचं नाव तुमच्या मनामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मंत्र सांगत आहे. या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेला जप करायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम याच मंत्राचा तुम्हाला 11 वेळेला जप करायचा आहे. आणि अजून एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे, तो देखील अत्यंत प्रभावी मंत्र आहे. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, बुद्धीसाठी आणि संरक्षणासाठी रामरक्षेतील काही विशेष श्लोक म्हणणे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी मानले जातात आणि उद्याच्या या दिवशी तोच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढावी आणि बुद्धी तलक होण्यासाठी देखील या मंत्राचा जप केल्याने फायदा होतो. हा मंत्र रामरक्षेच्या शेवटीच्या भागामध्ये येतो. हनुमानजी हे बुद्धिमत्ताचे श्रेष्ठ देवता मानले जातात आणि त्यामुळे हा मंत्र मुलांच्या बुद्धीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. तर हा मंत्र पुढील प्रमाणे आहे. मनोजव मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मज वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. याचा अर्थ असा आहे की ज्याच्या वेग मनासारखा आणि वायूसारखा आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियावर विजय मिळवला आहे आणि जे बुद्धिवंतांचे देवता आहेत, अशा पवनपुत्र हनुमानजींना मी शरण जातो. आणि रामरक्षेतील हा श्लोक मुलांच्या वाणीत गोडवा आणि ज्ञान मध्ये वृद्धी करत असतो. जिव्हा विद्यानिधी पातु कंठ भरतवंदितः. हा मंत्र म्हणल्याने देखील विद्यानिधी, विद्येचा साठा होतो. भगवान राम माझ्या जिभेचे रक्षण करावेत असा हा मंत्र आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य वाढावे यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे. एता रामबलोपेता रक्षाय सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. हा मंत्र म्हणल्याने देखील तुमच्या मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि दीर्घायुष्य तुमचे मुलं होत असतात. जो कोणी पुण्यवान व्यक्ती श्रीरामाच्या शक्तीचे युक्त असलेल्या या रामरक्षेचे पठण करतो
तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान म्हणजे संतान सुख प्राप्त करणारा, विजयी आणि विनयी होत असतो. तर हे अत्यंत प्रभावी मंत्र आहेत. आईने किंवा वडिलांनी हा मंत्र म्हणले तरीही चालेल. तर तुम्ही हे मंत्र म्हणल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल. भगवान श्रीरामांचे आशीर्वाद त्यांना 100% प्राप्त होतील. आणि या मंत्रामध्ये इतकी प्रभावी दैवी शक्ती आहे की तुमच्या घरातील सर्व संकट देखील हा मंत्र दूर करणारा आहे. तर अत्यंत प्रभावी रामरक्षेमधीलच हा मंत्र आहे. तर तुम्ही आवर्जून हा मंत्र 11 वेळेला म्हणायचा आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.